लालबागच्या राजाच्या दर्शनाचा आज शेवटचा दिवस आहे। आजही भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली आहे। उद्या विसर्जन होणार असल्याने त्याची मंडळाकडून तयारी केली जाते आहे। उद्योग मंत्री उदय सामंत मुंबईत वांद्रे येथील गणेश मंडळांच्या गणपतीला दर्शनाला गेले होते। यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली आणि उदय सामंतांच्या पायाजवळ फटाक्यांचा पाऊस फुटला आणि आग लागली। मात्र प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकांनी उदय सामंत यांना आगीपासून वाचवलं। अमरावती शहरातील जवाहर नगरमधील अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाला नवनीत राणांनी भेट दिली। यावेळी नवनीत राणा यांनी ढोल वादन केलं असून वादनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। भिवंडी शहरातील धामणकर नाका मित्रमंडळाच्या एकात्मतेचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली। यावेळी मंडळाचे अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी त्यांचं भव्य स्वागत केलं। मागील वर्षी बाप्पाच्या दर्शन प्रसंगी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर यावे यासाठी चव्हाण यांनी एकात्मतेच्या राजासमोर साकडं घातलं होतं। ते स्वप्न पूर्ण झाल्यानं रवींद्र चव्हाणांनी यावेळी 5 किलो वजनाची चांदीची गदा गणरायाचरणी अर्पण केली आहे। कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील करंबळी गावात झुंजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनोखा चेटुकवाडी सजीव देखावा साकारण्यात आलाय। हा देखावा पाहण्यासाठी कर्नाटक राज्यासह विविध गावातून नागरिकांनी प्रतिसाद दिलाय। नाशिकच्या मनमाड शहरातील पुरातन नीलमणी गणेश मंदिरात गणेशोत्सवादरम्यान प्रतिमूर्तीची स्थापना केली जाते। यावेळी 56 भोग नैवेद्य दाखवण्यात येतात। भक्त विविध पदार्थ तयार करून मंदिरात घेऊन येतात। हे सर्व भोग नैवेद्य दाखवल्यानंतर प्रसाद भाविकांना वाटण्यात आला। नाशिकच्या राहणाऱ्या फड कुटुंबानं स्वच्छ गोदावरीचा देखावा साकारलाय। 2027च्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नाशिककरांना जबाबदारीचा संदेश दिलाय। यात त्यांनी पंचवटी रामकुंड परिसराची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे। मालेगावच्या संगमेश्वर येथे शैक्षणिक साहित्यातून 18 फुटी गणरायाची मूर्ती साकारली आहे। या गणरायाच्या आरतीचा मान शालेय विद्यार्थ्यांना दिला जातो। श्रीकृष्ण गणेश मंडळाकडून दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो। नांदगावमधील कला शिक्षक विजय चव्हाण गेल्या 11 वर्षांपासून पर्यावरणपूरक गणपती उत्सव साजरा करतात। यावर्षी त्यांनी पौराणिक वास्तू लेण्यांचा देखावा साकारलाय। ही सर्व सजावट कागदाचा आणि पुठ्ठ्याचा वापर करून केलेली आहे। जालना जिल्ह्यातील माळाचा गणपती मंदिरात भाविकांची रीघ लागली आहे। इच्छापूर्ती करणारा उजव्या सोंडेचा म्हणून माळाचा गणपती प्रसिद्ध आहे। 147 वर्षांपूर्वी श्री रंगनाथ महाराजांनी गणरायाची मूर्ती स्थापन केल्याचं सांगितलं जातं। मराठवाड्यासह विदर्भातूनही भाविक येथे दर्शनाला येतात।